मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. राज्यशास्त्र विभाग इयत्ता 11वी धडा 6वा न्यायमंडळाची भूमिका. या पाठात आपण न्यायमंडळाची संरचना व कार्य अभ्यासणार आहोत. लोकशाहीत संसदीय अथवा अध्यक्षीय प्रजासत्ताक अथवा संविधानिक राजेशाहीत न्यायमंडळ ही शासनाच्या इतर 2 विभागांपासून स्वतंत्र असते. त्यासाठी सांविधानिक व कायदेशीर तरतूद केलेल्या असतात. न्यायमंडळातील न्यायाधीश न्यायालयाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी सतर्क असतात. परंतु याचा अर्थ न्यायमंडळावर नियंत्रण नसते असा नाही. न्यायमंडळाने त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन करू नये यासाठीही संविधानात व कायद्यात तरतुदी केलेल्या असतात. न्यायमंडळाचे स्वातंत्र्य. न्यायमंडळाला कोणते अधिकार दिले आहेत? न्यायमंडळाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे का आहे? न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य हे अभिनिर्णय हे आहे. न्यायमंडळ वाद मिटविण्यासाठी कायद्यानुसार निर्णय घेते व त्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी आदेश देते. अनेकदा या वादांमध्ये कार्यकारी मंडळ फिर्यादी अथवा प्रतिवादी असतो. शासनाचे अधिकार विचारात घेता नागरिक व शासन यांच्यातील वाद हा असमान पक्षातील वाद असतो. शासन त्यांच्याकडील अधिकारांचा वापर करून त्यांना अनुकूल निर्णय मिळवण्यासाठी करू शकते. न्यायमंडळ वाद मिटवण्यासाठी कायद्यानुसार निर्णय घेते व त्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी आदेश देते. अनेकदा या वादांमध्ये कार्यकारी मंडळ फिर्यादी अथवा प्रतिवादी असते. शासनाचे अधिकार विचारात घेता नागरिक व शासन यांच्यातील वाद हा असमान पक्षातील वाद असतो. शासन त्यांच्याकडील अधिकारांचा वापर त्यांना अनुकूल निर्णय मिळवण्यासाठी करू शकते. या ठिकाणी न्यायमंडळाच्या स्वातंत्र्याला महत्त्व येते. स्वतंत्र न्यायमंडळ त्यांच्या समोरील प्रत्येकाला समान वागणूक देते व कायद्यानुसार न्याय करते. न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ही एक आधुनिक संकल्पना आहे. राजेशाहीमध्ये न्यायमंडळाने राजाच्या आज्ञेनुसार कार्य करावे अशी राजाची इच्छा असे. लोकशाही जशी अधिकाधिक दृढ होत गेली तसे न्यायमंडळाचे कार्यकारी मंडळ व कायदे मंडळापासून स्वातंत्र्य ही कल्पनाही बळकट होत गेली. न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतूद करणारा पहिला देश म्हणजे अमेरिका. अमेरिकेत सर्वोच्च न्यायालय व इतर कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक अध्यक्ष करतात. परंतु या नेमणुकांना सिनेटची मंजुरी आवश्यक असते. न्यायाधीश तहहयात पदावर राहतात. त्यांच्या इच्छेनुसार ते पदत्याग करू शकतात. न्यायाधीशांनी संविधानाचे अथवा कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांना पदच्युत करता येते. या प्रक्रियेला महाभियोग असे म्हणतात. न्यायाधीशांच्या पदच्युतीच्या प्रस्तावाला काँग्रेसची मान्यता आवश्यक असते. भारतात संविधानानेही न्यायमंडळाला स्वातंत्र्य दिले आहे. न्यायाधीशांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे हे सिद्ध झाल्याखेरीज त्यांना पदच्युत करता येत नाही. न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतूद करणारा पहिला देश म्हणजे अमेरिका. अमेरिकेत सर्वोच्च न्यायालय व इतर कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक अध्यक्ष करतात. परंतु या नेमणुकांना सिनेटची मंजुरी आवश्यक असते. न्यायाधीश तहहयात पदावर राहतात. त्यांच्या इच्छेनुसार ते पदत्याग करू शकतात. न्यायाधीशांनी संविधानाचे अथवा कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांना पदच्युत करता येते. या प्रक्रियेला महाभियोग असे म्हणतात. न्यायाधीशांच्या पदच्युतीच्या प्रस्तावाला काँग्रेसची मान्यता आवश्यक असते. भारतीय संविधानानेही न्यायमंडळाला स्वातंत्र्य दिले आहे. न्यायाधीशांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे हे सिद्ध झाल्याखेरीज त्यांना पदच्युत करता येत नाही. न्यायाधीशांच्या पदच्युतीच्या प्रस्तावावर संसदेने मान्यता दिल्याखेरीज कार्यवाही करता येत नाही. भारतातील न्यायव्यवस्था. न्यायमंडळाची संरचना संविधानात नमूद केली आहे. सर्वोच्च न्यायालय हे भारतातील सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे व सरन्यायाधीश हे त्यांचे प्रमुख आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या खालोखाल उच्च न्यायालये असतात. मुख्य न्यायाधीश त्यांचे प्रमुख असतात. सामान्यतः प्रत्येक राज्याला स्वतंत्र उच्च न्यायालय असते. परंतु काही ठिकाणी 2-3 राज्यांना मिळून एक उच्च न्यायालय आहे. या न्यायालयांना व न्यायाधीशांना सांविधानिक संरक्षण असते. उच्च न्यायालयाच्या खाली प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा न्यायालय असते. सर्वात निम्न स्तरावर दुय्यम गुन्ह्याशी संबंधित न्यायालये असतात. ज्या नागरिकांना त्या न्यायालयाचे निर्णय मान्य नसतात ते वरिष्ठ न्यायालयात
पुनर्विचारासाठी अपील करू शकतात. उच्च न्यायालय इतर सर्व कनिष्ठ न्यायालयांवर नियंत्रण ठेवते. महानगरांमध्ये कौटुंबिक विवादांसाठी स्वतंत्र कुटुंब न्यायालये असतात. सर्वोच्च न्यायालय फक्त एक. उच्च न्यायालय प्रत्येक राज्यासाठी एक. जिल्हा न्यायालय प्रत्येक जिल्ह्यासाठी एक. सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका प्रक्रिया संविधानात नमूद केली आहे. त्यांची नियुक्ती सरन्यायाधीशांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीवेळी त्या राज्याच्या राज्यपालांचा सल्लाही घेतला जातो. 1990च्या दशकापर्यंत न्यायाधीशांच्या नेमणुका सरकारच्या व सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती करत असत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 1990च्या दशकात सर्वोच्च न्यायालयाने या तरतुदीचा अर्थ लावताना असे म्हटले की न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये न्यायमंडळाचीही भूमिका महत्त्वाची असली पाहिजे. या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश व इतर 4 ज्येष्ठतम न्यायाधीशांचे एक मंडळ स्थापन केले. हे मंडळ सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नावे राष्ट्रपतींना सुचवतात. या प्रक्रियेमुळे न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेतील शासनाचा सहभाग कमी झाला. वर केलेल्या न्यायाधीशांखेरीज काही विशिष्ट स्वरूपाचे वाद मिटवण्यासाठी केंद्र व राज्य शासन लवादांची नियुक्ती करतात. उदाहरणार्थ सशस्त्र सेना ट्रायब्युनल, आयकर अपील ट्रायब्युनल, राष्ट्रीय हरित लवाद इत्यादी. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या काही लवादांची उदाहरणार्थ महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, महाराष्ट्र महसूल लवाद इत्यादी. या लवादांना न्यायसदृश म्हणतात व त्यांच्या संचलनासाठी वेगळा कायदा आहे. या लवादांमध्ये निवृत्त न्यायाधीश व त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती केली जाते. उदाहरणार्थ सशस्त्र सेना ट्रायब्युनलमध्ये सशस्त्र सेना दलातील निवृत्त अधिकाऱ्यांचा तज्ज्ञ म्हणून समावेश केलेला असतो. हे सर्व लवाद इतर न्यायालयांप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराखाली येतात. न्यायमंडळ व त्यांची कार्ये. लोकांमधील वाद मिटवणे हे न्यायमंडळाचे प्राथमिक कर्तव्य आहे. मग कोणत्याही प्रकारचे वाद न्यायालयात सोडवले जातात का? न्यायालये काय करतात? त्यांची कार्य कोणती? 1. प्रत्येक न्यायालय विशिष्ट क्षेत्राशी निगडीत खटल्यांची सुनावणी करतात व ते सोडवतात. याला न्यायालयाचे अधिकार क्षेत्र असे म्हणतात. हे अधिकार क्षेत्र 2 प्रकारचे असते. मूळ अधिकारिता. काही विशिष्ट बाबींशी निगडीत खटले दावे हे विशिष्ट न्यायालयातच प्रथम दाखल केले जातात. त्यालाच त्या न्यायालयाची मूळ अधिकारिता असे म्हणतात. उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात 2 घटक राज्यांमधील विवाद, भारत सरकार विरुद्ध घटक राज्यातील वाद, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीशी संबंधित विवाद येतात. या विवादांशी निगडीत खटले फक्त सर्वोच्च न्यायालयातच दाखल होऊ शकतात. म्हणून याला सर्वोच्च न्यायालयाची मूळ अधिकारिता असे म्हणतात आणि असे अधिकार इतर कोणत्याही न्यायालयाला नाहीत. अपील अधिकारिता. काही निवाड्यांविरोधातील अपील काही विशिष्ट न्यायालयातच दाखल केले जातात. त्यालाच त्या न्यायालयाचे अपील अधिकारिता असे म्हणतात. उदाहरणार्थ उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते. यामध्ये अनेक विषयासंबंधीचे अपील समाविष्ट आहेत. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्धचे अपील उच्च न्यायालयात केले जाते. 2. सर्वोच्च न्यायालयाला सल्लादायी अधिकारिता ॲडव्हायझरी ज्युरिडिक्शन आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी ज्याबाबत सल्ला मागितला असेल त्याबाबत सर्वोच्च न्यायालय सल्ला देते. 3. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय इतर अनेक कार्य करतात. त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे संविधानाचा व इतर कायद्यांचा अर्थ लावण्याचे कार्य. सर्व खटल्यांमध्ये न्यायालय हे पडताळून पाहते की संबंधितांनी केलेली कृती ही संविधान अथवा कायद्यानुसार आहे किंवा नाही. या संदर्भात न्यायालय संविधानाचा अर्थ लावते. उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयाने जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ जिवंत असणे असा नाही तर प्रदूषणमुक्त पर्यावरण जगण्याचा अधिकार असा लावला आहे. 4. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय आणखीन एक महत्त्वाचे कार्य करतात
ते म्हणजे संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण. व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्यासाठी हे हक्क आवश्यक असतात, म्हणून त्यांना मूलभूत हक्क असे म्हणतात. संसदेने केलेल्या कायद्यानेही काही अधिकार भारतीय नागरिकांना दिले आहेत. त्या अधिकारांना कायदेशीर हक्क असे म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भारतीय संविधानाने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांना मूलभूत हक्क व कायदेशीर हक्कांच्या रक्षणासाठी विशेष आदेश म्हणजेच रिट्स जारी करण्याचा अधिकार दिला आहे. नागरिकांनी त्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याची तक्रार केल्यास असा आदेश दिला जातो. भारतीय संविधानात देहोपस्थिती, परमादेश, प्रतिषेध, अधिकारपृच्छा आणि प्राकर्षण हे 5 रिट्स दिले आहेत. भारतीय संविधानातील रिट्स कलम 32(2). 1. देहोपस्थिती. या अन्वये एखाद्या व्यक्तीची अटक ही कायदेशीर आहे की नाही ते तपासण्यासाठी न्यायालय शासकीय अधिकाऱ्यांना अथवा इतर व्यक्तींना अटक झालेल्या व्यक्तीस न्यायालयात हजर करण्याचा आदेश देतात. परमादेश. यानुसार न्यायालय शासकीय अधिकाऱ्यास अथवा शासकीय विभागास त्यांचे काम करण्याचा आदेश देतात. प्रतिषेध. कनिष्ठ न्यायालयाकडून त्यांच्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन झाल्यास वरिष्ठ न्यायालय त्यांना तो खटला चालवण्यास मज्जाव करण्याचा आदेश देतात. त्याला प्रोहिबिशन असेही म्हणतात. 4. अधिकार पृच्छा. या आदेशाद्वारे सदर अधिकार पदावर राहण्याचा आपणास अधिकार आहे का हा प्रश्न न्यायालय विचारते. 5. प्राकर्षण. या आदेशान्वये वरिष्ठ न्यायालय एखाद्या खटल्यासंबंधीची कागदपत्र कनिष्ठ न्यायालयाकडून स्वतःकडे मागवू शकतात. न्यायालयीन सक्रियता. ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम. सामान्यतः न्यायालयात येणारे खटले हे बाधित व्यक्तींनी स्वतः केलेल्या तक्रारीच्या किंवा याचिकेच्या स्वरूपात दाखल होतात. परंतु गेल्या काही दशकात परिस्थिती बदलली आहे. भारतीय न्यायमंडळाने त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढवली आहे. उदाहरणार्थ, सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयात कोणत्याही व्यक्तीला याचिका दाखल करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्या विषयाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निगडीत नसलेली व्यक्ती ही याचिका दाखल करू शकते. अशा याचिकांना जनहित याचिका म्हणतात. काही वेळा न्यायालयाने कोणतीही तक्रार अथवा याचिका दाखल नसताना देखील स्वतः सार्वजनिक विषयांची दखल घेत दावा दाखल केला आहे. न्यायालयाने घेतलेल्या या पुढाकाराला न्यायालयीन सक्रियता असे म्हणतात. कार्यकारी मंडळ त्यांच्या अधिकारांचा वापर कसा करत आहे याकडे पूर्वी न्यायमंडळ विशिष्ट मर्यादेपलीकडे लक्ष देत नसत. उदाहरणार्थ, एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित केली, राज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली, तर यासारख्या गोष्टींमध्ये न्यायमंडळ हस्तक्षेप करत नसे. परंतु गेल्या काही वर्षात न्यायालयीन सक्रियतेमुळे कार्यकारी मंडळाने घेतलेल्या अनेक निर्णयांचा कायदेशीरपणा न्यायमंडळ तपासत आहे. अनेक वेळा कार्यकारी मंडळाने निर्धारित कालावधीत कोणती आणि कशी कार्यवाही करावी यासाठीही न्यायालयाचे निर्देश दिले आहेत. न्यायालयीन सक्रियतेवर बरीच चर्चा झाली आहे. काही जणांच्या मते कार्यकारी मंडळ त्यांची कामे यथायोग्य पद्धतीने करत नसल्यामुळे न्यायमंडळाला हस्तक्षेप करणे भाग पडले. तर काही जणांच्या मते न्यायमंडळ त्यांच्या अधिकारांची सीमा पार करून कार्यकारी मंडळाच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करत आहे. खालील उदाहरणांची चर्चा करूया. ही न्यायालय सक्रियतेची उदाहरणं आहेत का? 1. भारतीय क्रिकेट नियामक मंडळात सुधारणा. भारतीय क्रिकेटमधील भ्रष्टाचार, मॅच फिक्सिंग व घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून क्रिकेट नियामक मंडळाचा कारभार सुधारण्याचा प्रयत्न केला. 2. सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत. 2016 साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले आहे की 1. भारतातील सर्व सिनेमागृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवले जावे व 2. सिनेमागृहातील उपस्थितांनी सर्वांनी उभे राहून राष्ट्रगीताला मान्यता द्यावी. न्यायालयीन पुनर्वलोकन. लिखित संविधान हा देशातील सर्वोच्च कायदा असतो. संसदेने तयार केलेल्या कायद्याचा दर्जा हा दुय्यम असतो. संसदेचे कायदे हे संविधानारूप असले पाहिजेत. परंतु ते जर संविधानारूप नसतील तर काय होईल?
कायदे संविधानाशी सुसंगत नसतील तर संविधानातील तरतुदी आणि मूल्य निरर्थक ठरतील. म्हणूनच संसदेचे कायदे हे संविधानानुसार आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी एखादी संस्था असणे गरजेचे आहे. संविधानारूप नसलेले कायदे अवैध घोषित करून त्यांच्या कार्यवाहीस मनाई करण्याचा अधिकारही या संस्थेस असला पाहिजे. तरच संविधानाचे उल्लंघन करणारे कायदे संसद तयार करणार नाही. लिखित संविधान असलेल्या लोकशाही देशात हा अधिकार न्यायमंडळाला दिलेला आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे संसदेने बनविलेला कायदा संविधानाशी सुसंगत आहे की नाही ते तपासून पाहणे आणि संविधानाशी सुसंगत नसलेला कायदा घटनाबाह्य घोषित करण्याचा न्यायमंडळाला असलेला अधिकार होय. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. न्यायमंडळाला हा अधिकार का आहे? कायदा करण्याच्या प्रक्रियेत कार्यकारी मंडळ व संसद या दोन्हींचा सहभाग असतो. यामुळे कायद्याची तपासणी करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळ व संसदेस देणे योग्य ठरणार नाही. या बाबतीत त्यांचे पूर्वग्रह असू शकतात. न्यायमंडळ कायदा करण्याच्या प्रक्रियेत सहभागी नसते, ते स्वतंत्र असते. म्हणूनच हा अधिकार न्यायमंडळाला देण्यात आला आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनाची सुरुवात 1803 मध्ये अमेरिकेत झाली. मार्बरी विरुद्ध मॅडिसन या खटल्यात झाली. या खटल्यात अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच काँग्रेसने केलेला कायदा घटनाबाह्य म्हणून घोषित केला. खरे पाहता अमेरिकन संविधानात न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकारांचा स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही, परंतु तो सूचित केलेला आहे. अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या या पुनर्विलोकनाच्या अधिकाराला आजपर्यंत कोणीही आव्हान दिलेले नाही, कारण संविधानाचे श्रेष्ठत्व अबाधित राखण्यासाठी असा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असणे गरजेचे आहे. मार्बरी विरुद्ध मॅडिसन. विल्यम मार्बरी या अमेरिकन उद्योजकाची नियुक्ती अध्यक्ष जॉन ॲडम यांनी न्यायव्यवस्थेत केली. नंतर झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष ॲडम पराभूत झाले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या थॉमस जेफरसन या नवीन अध्यक्षांनी नियुक्त्यांची कामे पाहणाऱ्या त्यांच्या मॅडिसन या मंत्र्याला मार्बरी यांची नियुक्ती न करण्याचे आदेश दिले. मार्बरी यांनी मॅडिसन यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला. मार्बरी यांना नियुक्तपत्र देण्याचे आदेश शासनाला द्यावेत अशी विनंती मार्बरी यांनी न्यायालयाला केली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असलेल्या जॉन मार्शल यांनी मार्बरी यांची नियुक्ती कायदेशीर असल्याचे सांगून त्यांना नियुक्तीपत्र देण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर ज्या कायद्याच्या आधारे मार्बरी कनिष्ठ न्यायालयात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात गेले, तो कायद्याच न्यायालयाने घटनाबाह्य ठरविला. ज्या देशात अलिखित संविधान आहे, उदाहरणार्थ युनायटेड किंगडम, त्या देशात न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार न्यायमंडळाला नसतो, कारण त्या देशात एकच कायदा सर्वोच्च नसतो. म्हणून संसदेचे कायदे सर्वोच्च कायद्याशी सुसंगत आहेत की नाहीत हे तपासणे शक्य नसते. भारतीय संविधानातही न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार स्पष्टपणे नमूद केलेला नाही, परंतु अमेरिकेप्रमाणेच हा अधिकार सूचित केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये संसदेचे कायदे संविधानाशी सुसंगत नाही असे ठरवून त्यांना घटनाबाह्य घोषित केले आहे. भारतीय संविधानासंदर्भात संविधान दुरुस्त्या या घटनाबाह्य ठरवता येतात का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यातील निकालाने स्पष्ट केला आहे. या निकालात न्यायालयाने भारतीय संविधानाला मूळ संरचना असल्याचे स्पष्ट केले. तसेच संसदेने केलेल्या संविधान दुरुस्त्या या मूळ संरचनेशी सुसंगत असल्या पाहिजेत व जर त्या संविधानारूप नसतील तर सर्वोच्च न्यायालय त्यांना घटनाबाह्य घोषित ठरू शकते. संविधान दुरुस्त्यांच्या घटनाबाह्य ठरण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आता सर्वमान्य झाला आहे. केशवानंद भारती खटला 1973. केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार खटल्यात, जो मूलभूत अधिकारांचा खटला म्हणून देखील ओळखला जातो, संविधानाच्या 24व्या घटना दुरुस्तीला आव्हान दिले गेले होते.
या घटना दुरुस्तीने संसदेला मूलभूत हक्कांमध्ये संशोधन करण्याचा हक्क दिला गेला होता. संसदेला संविधानाच्या मूलभूत घटकांना तसेच मूलभूत तरतुदींमध्ये संशोधन करण्याचा अधिकार आहे का हे सर्वोच्च न्यायालयाला ठरवायचे होते. सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की संसदेला मूलभूत हक्कांसकट सर्व तरतुदींचे संशोधन करण्याचा अधिकार आहे, परंतु त्याला संविधानाची मूलभूत चौकट बदलता येणार नाही. नागरिकांच्या दृष्टीने न्यायमंडळ हा शासनाचा सर्वात महत्त्वाचा विभाग असतो. हा विभाग संविधानाचे व नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करतो. सामान्य माणूस न्याय मिळविण्यासाठी न्यायमंडळावर अवलंबून असतो. न्याय देण्यासाठी न्यायमंडळ सक्षम आहे ही भावनाच नागरिकांना सुरक्षित करते. तत्पर आणि निष्पक्ष न्यायावरच लोककल्याण अवलंबून असते. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.